यांची जयंती सुद्धा आपण साजरी करणार आहे. तरी मी आपल्या गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ सुरेखा आणि मुख्यपणे अशी विनंती करतो की त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. ग्रामपंचायतीमध्ये महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देते. तसेच आपले ग्रामपंचायतीचे सरपंचपदी उपसरपंच व शाळा समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनाही शुभेच्छा देते. तसेच ग्रामविकास अधिकारी तसेच आमच्या गावाचे पोलीस पाटील व पत्रकार आणि शाळेचे सर्व शिक्षक त्यांनाही शुभेच्छा देते. आज महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल जर कितीही बोललं तर कमीच आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती की महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्रींनी किती सत्याग्रह म्हणजे हे केलेलं आहे असं सगळ्यांना माहितीच आहे. त्याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देते आणि दसऱ्याच्या पण सगळ्यांना शुभेच्छा देते. अंगणवाडीच्या सेविका महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री या दोन महापुरुषांच्या जयंतीनिमित्त उपस्थित आदरणीय सभागृहामध्ये मूर्तिमंत कीर्तिवंत सर्व उपस्थितांना जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि दसऱ्याच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा. सरपंच ताईच्या सांगण्यावरून मी महात्मा गांधीबद्दल दोन शब्द सांगते. पाचव्या वर्गात पाठ केलेलं माझं ते भाषण आहे ते दोन शब्द तुमच्या सांगते. 2 ऑक्टोबर 1869 मध्ये गुजरातमध्ये पोरबंदर या शहरामध्ये महात्मा गांधीजींचा जन्म झाला होता. घरचे खूप श्रीमंत होते, त्यांना कसली कमतरता नव्हती, परंतु त्यांनी शाळा शिकल्यानंतर खूप शिक्षण घेतलं, मोठमोठ्या पदव्या मिळवल्या, परदेशात शिकायला गेले आणि तेव्हा त्यांनी ते शिकत असताना केवळ आपण एक सरकारी नोकरी करायची आणि आपला चरितार्थ चालवायचा एवढा विचार न करता त्या काळची जी देशाची परिस्थिती होती, गुलामगिरी जो देश आपला कितपत पडलेला होता त्याच्यावर अभ्यास करून आपला देश याच्यातून कसा मुक्त होईल आणि आपल्या भारतातले लोक स्वतःच्या देशात मनाप्रमाणे जीवन कसं जगेल यांची सुद्धा आपण जयंती साजरी केली आहे. लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा असा नारा आपल्याला दिलेला आहे आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने भारताला आपलं स्वातंत्र्य मिळवून दिलेले आहे. दोन्ही या दोन महापुरुषांची जयंती आपण इथे साजरी केलेली आहे आणि आजच्याच दिवशी 17 सप्टेंबर 2025 रोजी देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसापासून ते 2 ऑक्टोबर 2025 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत स्वच्छता ही सेवा पंधरवडा इथं आपण साजरा केलेला आहे. स्वच्छता ही सेवा पंधरवड्याबरोबरच आपण स्वच्छतेचे उपक्रम, शाळेसंबंधी गाव परिसर स्वच्छता हे सगळे उपक्रम आपण इथं राबवलेले आहेत. हे उपक्रम राबवत असताना इथं श्रमदानातून उपक्रम राबवले आणि याच्यात आपल्या तुळखेड मांबातील गावकरी मंडळींचा सुद्धा याच्यात त्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवलेला आहे. याच्यात आपण 17 सप्टेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या शुभारंभाची ग्रामसभा सुद्धा घेतलेली आहे. कंटिन्यू अभियान आपण राबवलेले आहे. याच्यात शेत रस्ते, पानंद रस्ते याची सुद्धा इथं मोहीम राबवलेली आहे. घरकुलाच्या संदर्भातली सुद्धा इथं मोहीम आपण राबवलेली आहे आणि आज या 2 ऑक्टोबर 2025 रोजी या अभियानात आपण इथं ही आज सांगता करत आहोत. त्यानिमित्त सर्वजण इथं ग्रामपंचायतचे उपस्थित आले, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आजचा इथं आपला छोटे खाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. कार्यक्रम तुम्ही संपवलं खेड्यामध्ये उपलब्ध झाल्या तर निश्चितच शुद्ध वातावरणामध्ये आणि अतिशय कमी खर्चामध्ये खेड्यामध्ये आपला सुद्धा विकास होऊ शकतो. आणि शहरामध्ये इतक्या भयंकर महागाई वाढलेली आहे, प्रदूषण वाढलेलं आहे, गुन्हेगारी वाढलेली आहे. खेड्यामध्ये आपण जर आलो तर आपलं एकमेकांबद्दल जिव्हाळा, प्रेम ह्या गोष्टी कायम राहतात. खेड्याचं वातावरण हे अतिशय शुद्ध असते. त्यामुळं या महान नेत्यांना ते कळलं होतं की खेड्यामध्ये काय आहे, समृद्धीचं काय. म्हणून सगळ्या सुविधा ज्या शहरामध्ये असतात त्या जर खेड्यामध्ये निर्माण झाल्या, त्याच्यासाठी जर आपण सामूहिक प्रयत्न केले तर निश्चितच आपलं गाव अतिशय समृद्ध होईल आणि भावी काळामध्ये नाव रूपाला येईल. या दृष्टिकोनातून सगळ्यांनी जर प्रयत्न केले
तर फार आनंदाची बाब आहे. आता या अभियानानिमित्त सगळं लोक चळवळ झाली आणि आपल्या ग्रामपंचायतीला बक्षीस मिळाले. त्या बक्षिसातून बरेच विकास कामं आपली करता येतात. पण याच्यासाठी सगळ्यांनी झटायला पाहिजे, तळागाळातल्या लोकांनी झटायला पाहिजे. जसं राम सेतू बांधताना एका खालीनं सुद्धा आपल्या तोंडात माती घेऊन वाळू घेऊन ते छिद्र पुजले होते, तसं प्रत्येक नागरिकानं, प्रत्येक बालकानं, प्रत्येक घरानं, प्रत्येक बाईनं याच्यामध्ये जर थोडा जरी वाटा ठेवला तरी आपल्या गावात निश्चितच समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आणि परिस्थिती सारखी नसते, नेहमी बदलत असते, नेहमी आव्हानं वेगळी असतात. त्या आव्हानाला सगळं विसरून आव्हानाला सामोरं जर आपण गेलो तर निश्चितच आपल्यामध्ये नवप्रेरणा निर्माण होते आणि आपलं बघून नवीन पिढी चांगली तयार होते. आपण कमवून ठेवायचं, आपण सगळं व्यवस्थित करून ठेवायचं आणि त्या नवीन पिढीला जर त्याचं महत्त्व नसलं तर तो आपलं कार्य करण्यात काहीही अर्थ नाही. आणि म्हणून नेहमी आपण कार्य करत असताना माझा कुणीतरी वारस असावा, माझा कुणीतरी अनुग्रह घ्यावा, माझ्या पद्धतीनं माझ्या आदर्श गुणांचं कुणीतरी हे